शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवरती प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे। आज बच्चू कडू दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बच्चू कडू यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती। शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती स्वतः कडू यांनी दिली होती। मात्र यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवल्याची माहिती आहे। या प्रस्तावावर बच्चू कडू आज आपली भूमिका स्पष्ट करतील। राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरती 70 ते 75 जण इच्छुक असल्यानं भाऊगर्दीतून एक उमेदवार निवडण्याचं आव्हान आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देवगिरी निवासस्थानी सकाळी 10 वाजता पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे उपस्थित असतील। बैठकीत उमेदवारांच्या नावांवरती चर्चा होईल। दरम्यान उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे। जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल। प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या पक्षाचे स्वतंत्र ते अध्यक्ष आहेत, ते माझ्याशी भेटणार। मी त्यांना पक्ष विलीन करा म्हणून सांगणार, एवढा मी राजकारणातला मोठा माणूस आहे का? तर माझी त्यांची भेट झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे। तुम्ही म्हणता 2 उमेदवार आहेत, 3 आम्ही उभे करणार असं तुमचं म्हणणं आहे। आता 2 उभे राहतात की 3 उभे राहतात हे सर्वस्वी एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील। उमेदवार कोण असतील हे देखील एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील। तुम्हाला 30 तारखेला फॉर्म भरायच्या अगोदर दोन्ही नावं कळतील। राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 6 नावांची घोषणा झाली। भाजपनं अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदेच्या जागांसाठी 5 नावांची घोषणा केली, तर विधान परिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी 1 म्हणजेच एकूण 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। त्यामध्ये काँग्रेसमधून भाजपत आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे, तर सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान भाजपकडून कोणाकोणाला संधी देण्यात आली आपण पाहूया। सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, विवेक कोल्हे, संजय भेंडे, प्रज्ञा सातव यांची उमेदवारी पोटनिवडणुकीसाठीची आहे। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माधवी नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचं आहे, कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेले आहे। आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकते। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विवेक कोल्हेनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। निश्चितपणाने अपेक्षा नव्हती, परंतु ज्यावेळेस विधानसभेला थांबायची वेळ आली त्यावेळेस आदरणीय देवाभाऊंनी गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घालायला दिल्लीला घेऊन गेले होते आणि अमितभाईंनी एकच वाक्य सांगितलं होतं की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी। आणि त्यामुळं निश्चितपणाने काहीतरी संधी किंवा कुठंतरी आपल्याला आपल्या त्यागाचं काहीतरी फळ मिळेल याची शाश्वती होती, परंतु देवाभाऊंनी खरं तर तो शब्दाचे पक्के आपण म्हणतो आणि तो न्याय देऊन एक प्रकारे शब्द खरा केल्याचंच। भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। भाजपकडून विवेक कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोपरगावमध्ये आतिषबाजी करण्यात आली। खरं तर अहिल्यानगर जिल्हा म्हटलं की थोरात किंवा विखे संघर्ष नेहमीच समोर येतो। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा अल्पमतांनी पराभव झाला।
आणि या पराभवासाठी स्नेहलता कोल्हे यांनी थेट विखेंना जबाबदार धरत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार देखील केली होती. मात्र गेल्या काही वर्षात या संघर्षात उडी मारली ती युवा नेते विवेक कोल्हे यांनी. विखे यांचा बालेकिल्ला असलेल्या राहाता विधानसभा मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची साथ घेत विवेक कोल्हे यांनी विखे यांच्या पॅनलचा पराभव केला. 2024च्या निवडणुकीत जागावाटपात कोपरगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला आणि सगळ्यांचं लक्ष लागलं ते विवेक कोल्हे यांच्या भूमिकेकडे. या दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आणि त्यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द देखील दिला. अखेर हा शब्द पूर्ण करत भाजपनं आज विवेक कोल्हे यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. विवेक कोल्हे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर कोपरगाव शहरात फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. आणि याच दरम्यान 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली विधानं व्हायरल झाली आहेत. आम्ही कायम कोल्हे कुटुंबियांसोबत आहोत. विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की विवेक कोल्हेच्या रूपानं नवीन पिढीचा, नव्या दमाचा, तरुण तडफदार अशा प्रकारचा नेता आता उदयाला आलेला आहे. त्याच्याही पाठीशी मी अत्यंत ताकदीनं आणि भक्कमपणे उभा आहे आणि मला त्याच्यामध्ये भविष्यातला एक अतिशय उत्तम नेता जो महाराष्ट्रामध्ये जनसेवा करू शकेल असा नेता दिसतो आहे. त्यावेळेस कोपरगावच्या बद्दल ती जागा आमच्याकडे आली, आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली. त्यावेळेस कुठलाही मनामध्ये किंतु न ठेवता संजीवनी ग्रुपनी मनापासून महायुतीचं काम केलं. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो, तुमचे लाख लाख आभार मानतो. आत्ताच येताना आम्हाला अमित शाह साहेब विचारत होते, मी एवढीच हिंट तुम्हाला दाखवतो, तुमच्या मनामध्ये जे आहे ते शहासाहेबांच्याही मनामध्ये आहे एवढंच मी सांगतो. त्याच्यापेक्षा जास्त त्याबद्दल काही बोलत नाही. दरम्यान 3 दिवसांपूर्वी महसूल मंत्री बावनकुळे यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्याचवेळी पत्रकारांशी संवाद साधताना विवेक कोल्हेंसंदर्भात काय म्हटलं होतं पाहूया. नगरमध्ये आमचे स्नेहलताई कोल्हे आहेत, विवेक कोल्हे जी आहेत, त्यांना विधानसभेच्या निवडणुकावेळी आम्ही सांगितलं होतं की त्यांना MLC देऊ. हा शब्द मात्र कुठेही मागे घेतला नाही. विवेक कोल्हे यांची वर्णी विधान परिषदेत लागल्यानं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद निश्चितच वाढणार आहे. मात्र हे सगळं होत असताना विखे कोल्हे संघर्ष संपणार की हा संघर्ष पक्षांतर्गत सुरूच राहणार हे आगामी काळामध्ये स्पष्ट होईल. तर भाजपच्या यादीची वैशिष्ट्य काय आपण पाहतोय. विभागनिहाय समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुनील कर्जतकरांच्या रूपानं मराठवाड्याला प्रतिनिधित्व दिलंय. प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपानं कोकणाला प्रतिनिधित्व मिळालंय. सुनील भेंडेंना उमेदवारी देत विदर्भाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय. विवेक कोल्हे यांच्या रूपानं उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्व दिलंय. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र यंदा नंबर लागू शकलेला नाही. निवृत्त आमदारांचा पत्ता कट करण्यात आलाय. नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. संघटनेतल्या महत्त्वाच्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन केल्याची चर्चा आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीयांचं घोडं उमेदवाराबाबत अजूनही अडलेलंच आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरेंनी जावं असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या गटाचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आग्रह केला जातोय. मात्र अर्ज भरायला अवघा 1 दिवस बाकी असताना अजूनही अधिकृत निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत अजूनही निर्णय घेतला नसला तरी उद्धव ठाकरे सोडून इतर उमेदवाराबाबतही अद्याप चर्चा झालेली नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरे शेवटच्या दिवशी निर्णय घेऊन अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात यावरती पुढची सगळी गणितं अवलंबून आहेत. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक काल पार पडली आणि यावेळी 84% मतदानाची नोंद झाली.
आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होईल. मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये थेट लढत आहे. एकूण 2084 मतदारांपैकी 1744 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान आता मसाजोग ग्रामस्थ कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अशोक खरातची आज 7व्या गुन्ह्यातली 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार आहे. अशोक खरातला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाईल. विवाहित महिलेवरती पूजाविधीच्या नावानं लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे. अशोक खरातच्या ओकस कार्यालयामध्ये एसआयटीला अंगठी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीलच्या रिंग आणि एक चेक मिळालाय. अशोक खरात भोंदूगिरीसोबत लोकांची आर्थिक फसवणूक देखील करत असल्याचे पुरावे समोर आले. या प्रकरणाची एसआयटीकडून वाढीव पोलीस कोठडीची मागणी होणार की 8व्या गुन्ह्यात खरातचा ताबा मागितला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भिवंडी महानगरपालिकेनं आरक्षित केलेल्या अतिक्रमणावर कारवाई केलेली आहे. टेमघर परिसरातील आरक्षित केलेल्या भूखंडावरचं अतिक्रमण करून साळी बस बनवण्यात आल्या होत्या. त्या जेसीबीच्या मदतीनं भुईसपाट केल्या. या कारवाईमध्ये सुमारे 100 घरं तोडण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान स्थानिकांनी कारवाईचा निषेध केलाय. तसंच आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी ही कारवाई केल्याचा त्यांनी आरोप केलाय. हम लोग को पूरा भिखारी बना दिए भैया, हम लोग को कुछ नहीं है, हम लोग बिना सहारा करते भैया, हम लोग कहाँ रहेंगे बता, हम लोग का झोपड़ा पर सब तोड़ दिए भैया, हम लोग नाना बच्चे लोग कहाँ जाएंगे भैया, आप लोग सहारा कृपा भैया कुछ सहायता करो भैया. सातबारा नावावरती आहे. आम्ही ते पण बोललो का आम्हाला मोजणी करू द्याल. मला कसं वाटतं मोजणी करून तर तोडा, आमची चुकी असेल तर वगैरे. बरोबर. आज कमीत कमी बोललात तर 10-12 वर्ष झाली. तुम्ही झोपले होते का? आज महानगरपालिका पण झोपली होती का? मला सरळ सरळ सांगा. म्हणून आत्ताच का इथं भाव आले म्हणून बरोबर का नाही. लोढा आले जवळ, हे आपला भूमीवड आले जवळ बरोबर ना. खाली आहे, मी सांगत नाही, गुरुचरण खाली जमीन आहे. ही 7 बरेच नवीन आमचे 100 रूम होते टोटल आणि माझं एक आता घर होतं इथे. आणि नगरपालिका आमच्यावर नगरसेवक पदाचा दुरुपयोग करून आमच्यावर कारवाई करते. हा नोटीस दिलेली आम्हाला. तर आम्ही काय सांगितलं की आम्हाला आमची सीमा समजून जेव्हा परत एकदा मोजणी करून घ्या. जेव्हा त्यांनी मोजणी केली तेव्हा आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नव्हती मोजणीची. तर आम्ही सांगितलं की आम्हाला ती परत मोजणी करू द्या, आम्हाला आमची सीमा दाखवा आणि तुम्हाला काय कारवाई करायची ती करा. आमच्या स्वतःचे मालकीचे आहे. माझे 4 भाऊ आणि आम्ही 2 बहिणी आहोत. आणि आमची स्वतःची जागा आहे मालकीची. त्याच्यावर लागूनच आहे याची गुळचरण. आणि 7-12 वगैरे आमच्या नावानं सगळं आहे. ते आमच्या जागेत बांधलेलं आमचं घर तोडलं. हा दाखवलं पण तो ऐकायलाच तयार नाही. हा कोर्टात जाणार. भिवंडीमध्ये 5 लाख रुपयांची पाणी चोरी उघड झाली आणि या प्रकरणी आकाश घरत याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भरारी पथकानं टेमघरमध्ये ही कारवाई केली आहे. गेल्या 4 वर्षापासून ही पाणी चोरी सुरू होती. पाणी चोरी करणाऱ्यानं मुख्य जलवाहिनीला 1 इंच व्यासाचे 3 नळ कनेक्शन घेतले होते. ते पाणी ग्रामीण भागातल्या टाक्यांमध्ये साठवून आरोपी पाण्याच्या बाटल्यांमधून विक्री करत होता. आमच्या महापालिका हद्दीतून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे. आणि ते पाणी जे आहे, जे बॉटलिंग प्लांट्स आहेत, जे पाण्याचे जार भरून फिल्टर करून विकतात ह्या कंपनी मोठ्या प्रमाणात पाणी चोरी करत आहेत. ते आम्हाला निदर्शनास आलं तर त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करून त्यांचे पाईप जप्त केले व शांतीनगर पोलीस स्टेशन येथे संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना 5,04,000 रुपये दंड देखील लावण्यात आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.